आपल्या विरोधकांना घाबरवायचं, पण आम्ही खंबीर आहे. आम्ही संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष खंबीर आहेत. किती यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं जे काम आहे आम्ही ते नेटाने करत राहू. भाजपचे नेते म्हणतात की राष्ट्रवादीचे लोक देखील आमच्याकडे येणार, आमच्याकडे लिस्ट तयार आहेत. मग काय असं वातावरण आहे का निवडणुकांच्या पूर्वी जातील म्हणून? त्यांचेच किती आमदार फुटतात निवडणुकीच्याच पाहत राहा. हे जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे ना, सर्वात जास्ती अस्वस्थ जर असतील, आता खाजगीमध्ये आमच्या विधानसभा अधिवेशनाच्या भेटतात, आज सर्वात जास्ती जर अस्वस्थ असतील किंवा नाराज असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं म्हणणं एकच आहे की बाहेरून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले, मंत्री झाले आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमदार आहे पण आमचा नंबर अजून पंक्तीमध्ये जेवायला लागला नाही. त्याच्यामुळे आज सर्वात जास्ती नाराज जर कोणते आमदार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांच्या नेत्यांनी त्यांची काळजी घ्यावी. याआधी जेव्हा शरद पवारांना नोटीस आली 1.5 वर्ष आधी, तेव्हा देखील सगळं राष्ट्रवादी ईडीवर कार्यालयासमोर जाऊन एक शक्ती प्रदर्शन केलं होतं. आता रोहित पवारांना नोटीस आली. कुठेतरी या नोटीसच्या माध्यमातून देखील तुम्ही राजकीय मायलेज मिळवण्याचा प्रयत्न करत नाही का? असं आहे की जेव्हा वारंवार अशा कारवाया काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेवर होतात तेव्हा साहजिकच कार्यकर्ते विचारतात की आम्ही तुमचे विरोधी पक्ष आहे, आम्ही तुमचे विरोधी पक्ष आहे म्हणूनच आमच्यावर कारवाई का? आणि निघत काहीच नाही. तुम्हाला सांगतो ईडीचा कन्व्हिक्शन रेट किती आहे. 200 लोकांना अरेस्ट जर ईडीने केली तर कोर्टामध्ये फक्त एका आरोपीला फक्त दोषी ठरवण्यात येतं. 0.05 हा कन्व्हिक्शन रेट आहे ईडीचा. 200 लोकांना अरेस्ट केल्यानंतर एकावर त्यानिमित्तानं त्याचे आरोप खरे ठरतात, बाकी 199 लोकांचे आरोप खोटे ठरतात. हा ईडीचा कन्व्हिक्शन रेट आहे. गर्दी जमून तुम्ही पण एक राजकीय मायलेज मिळवण्याचा प्रयत्न नाही? कसं आहे की जेव्हा खोट्या कारवाया होतात तेव्हा आपोआप लोक जमतात. राजकीय मायलेजचा प्रश्न नाही तिथे. आपोआप आपल्या सहकार्याला, आपल्या नेत्याला तिथे पाठिंबा द्यायला येतात की जी कारवाई होते ती योग्य नाही, नियमाला धरून नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे दाखवायला तिथे येतात सगळे.